यांच्या भागामध्ये आपण स्पेनने कशा प्रकारे दक्षिण अमेरिकेमध्ये वसाहती प्रस्थापित केलेल्या आहेत, साम्राज्य विस्तार केलेला आहे, व्यापार वृद्धिंगत केलेला आहे, मोठ्या प्रमाणामध्ये खनिज साठा हा प्राप्त केलेला आहे आणि त्याचबरोबर त्या स्पेन ह्या राष्ट्राची, स्पेन ह्या देशाची मोठ्या प्रमाणामध्ये जलद गतीने प्रगती होते, आर्थिक विकास होतोय। त्याचबरोबर आता इतरही सर्वतः पूर्णतः ह्या व्यक्तिगटाने खनिज संपत्तीकडे मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष दिले आणि खनिज संपत्तीकडे हा आकर्षित झाला, कारण काय सोने आणि चांदीसारख्या ज्या बाबी आहेत त्या प्राप्त झाल्यानंतर व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये ह्याच्याकडे आकर्षित होतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न साठा हा त्यांचा वाढत जातोय आणि उत्पादन क्षमताही वाढत जाते आणि आर्थिक विकास, आर्थिक प्रगती होत जाते। मग आता ऊसासारखं पीक घ्यायचं आहे, तर ऊसासारखं पीक घेण्याच्यासाठी जे आफ्रिका खंडातून जो व्यक्तिघटक आणलेला आहे, तसेच अमेरिकेमधील रेड इंडियन्स जे आहेत व्यक्तिघटक, ह्या व्यक्तिघटकांचा हे ऊसाचं पीक घेण्यासाठी स्पेननी जे आहे त्यांचा वापर केलेला आहे। इथपर्यंतचा भाग आपण अभ्यासलेला होतो कालच्या भागामध्ये। तसेच काउन्सिल ऑफ इंडिजची स्थापना तिथे निर्मिती करण्यात आलेली आहे। गव्हर्नर तिथे जो साम्राज्य प्राप्त केलेलं आहे त्या ठिकाणी वचक किंवा अधिराज्य प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून, त्यांच्यावरती वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून तिथे त्यांचा प्रतिनिधी त्यांनी नियुक्त केला, तिथे त्यांनी गव्हर्नर जनरलची नियुक्ती केलेली आहे। इथपर्यंतचा भाग आपण अभ्यासतो, इथपर्यंतच्या भागाविषयीची माहिती आपण जाणतो। आता स्पेनसारखा भाग जो एवढ्या मोठ्या जलद गतीने प्रगतीपथावरती पोहोचवतोय, जलद गतीने त्याचा व्यापार वृद्धिंगत करतोय, तर मग इतर जो व्यक्तिघटक आहे, इतर व्यक्तिघटक हा विचार करतो की बाबा आपणही बाहेर पडून आपण जर अशा प्रकारच्या खनिज संपत्तीचा साठा आपण प्राप्त केला किंवा नवनवीन भूप्रदेश आपण प्राप्त केला, तर आपल्याही देशाचं जे आहे तर प्रगती ही जलद गतीने होण्यास कोणीही रोखू शकणार नाही। म्हणून युरोपसारख्या खंडातून बाहेर पडलेला जो घटक आहे त्याच्यामध्ये डच आहेत, त्याच्यामध्ये हॉलंड आहे, त्याच्यामध्ये पोर्तुगीज आहे, त्याच्यामध्ये फ्रेंच आहे, त्याच्यामध्ये ब्रिटिश आहेत। आता ब्रिटिशांच्या दृष्टिकोनातून आपण विचार करायचा झाला तर इंग्लंडसारखा भाग आहे। इंग्लंडची जी राणी पहिली एलिझाबेथ हिने समुद्र पर्यटनाची परवानगी, सागरी प्रवासाची परवानगी ही तेथील व्यक्तिघटकांना दिलेली आहे। व्यापार प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून, इतरत्र साम्राज्य विस्तार करण्याच्या दृष्टिकोनातून जाण्याची परवानगी पहिल्या एलिझाबेथने दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने पहिली जी वसाहत ज्या व्यक्तिघटकाने स्थापित केलेली आहे तर तो व्यक्तिघटक म्हणजे 1496 मध्ये जॉन कॅबेट यांनी। तसेच उत्तर अमेरिकेचा भाग आहे, उत्तर अमेरिकेमधील जी जेम्स नदी आहे, ह्या जेम्स नदीच्या काठी जी वसाहत स्थापन करण्यात आलेली आहे, ती वसाहत जी आहे तर ती 1607 मध्ये स्थापित करण्यात आलेली आहे आणि त्या वसाहतीचं नाव जे आहे तर जेम्स टाउन असं ठेवण्यात आलेलं आहे आणि हेच पुढे व्हर्जिनिया ह्या नावाने नावारूपाला आलेला आहे। पुढचा जो भाग आहे 1765चा कालखंड। आता काय होतं की जलवाहतूक आहे, जलवाहतूक करायची आहे, आयात निर्यात करायची आहे, वस्तूची ने-आण करायची, तर ह्याबाबतची परवानगी जी आहे युरोप खंडातीलच फक्त व्यापारी व्यक्तिघटकाला किंवा कंपनीला जे आहे तर त्या एलिझाबेथ राणीने परवानगी दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने काय होतं की त्या ठिकाणी त्यांनी ज्या वसाहती किंवा अमेरिकन वसाहती आहेत, अमेरिकन वसाहतकारांवरती त्यांनी निर्बंध लादलेत, बरीच बंधने लादलेली आहेत, अमानुषाची बंधनं त्यांच्यावरती लादलेली आहेत। मग ते ह्या बंधनाला कुठेतरी विरोध करायचा आहे, ह्या बंधनाचा कुठेतरी निषेध करायचा आहे, म्हणून हाही अमेरिकन व्यक्तिघटक काय होतो, जागृत होतोय, जागृत होण्याच्या दृष्टिकोनातून तो प्रयत्न करतोय। त्या अनुषंगाने आपल्यावरती जे अन्याय अत्याचार होत आहे त्याला कुठेतरी वाचा फुटणं आवश्यक आहे, त्यातून कुठेतरी मार्ग काढणं आवश्यक आहे, त्यातून कुठेतरी बाहेर पडणं आवश्यक आहे आणि स्वातंत्र्याचा लढा आपणही लढणं आवश्यक आहे। आपले जे न्याय हक्क आहेत त्याच्यासाठी आपल्याला लढणं आवश्यक आहे, हेही त्यांनी जाणलेलं होतं। व्हर्जिनियासारखा भाग आहे, त्याच्यानंतर मॅसेच्युसेट्स सारखा भाग आहे, त्या मॅसेच्युसेट्समधला जो शहर आहे त्या शहरामधला बोस्टन हा भाग आहे। बोस्टनमधल्या भागातल्या वसाहतकारांनी जे आहे तर ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा लढलेला आहे, तर ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा लढत असताना ब्रिटिशांनी काय केलेलं आहे, तेथील व्यक्तिघटकांवरती जो आहे तर तत्पूर्वी जो 1765चा जो स्टॅम्प ॲक्ट कायदा आहे, जो स्टॅम्प ड्युटी जे आहे, म्हणजेच त्याचा उद्देश असा आहे की जे काही तुम्ही करणार, जे काही तुम्ही व्यापार कराल, जे काही बाबी तुम्ही विकाल किंवा ज्या कोणत्या बाबींची तुम्ही आयात निर्यात कराल तर त्याच्यावरती कुठेतरी कर लावण्यात आलेला आहे। तर तो स्टॅम्प ॲक्टनुसार तर त्या कराचं हे कर जे आहे तर ते कर ह्या व्यक्तिघटकांना पेलवण्यासारखे नव्हते, अमानुष असे जे कर होते त्यांच्यावरती लादण्यात आलेले होते, कुठेतरी आर्थिक बोजा त्यांच्यावरती वाढलेला होता। मग आता हा कर जो आहे, हा कर हे तर कर आपल्याला फेडायचं आहे, हे तर कर आपल्याला देणं आहेच आहे, अनिवार्यच आहे। तर मग ह्यावेळेस काय होतं की जे कोणतं आपण माल विक्रीसाठी ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये कुठेतरी वाढ करण्यात येते,
त्याचा दर वाढवण्यात येतोय आणि जेणेकरून आपण ह्यांचा कर आपण फेडू शकू. मग आता ह्या ज्या बाबी आहेत, ह्या ज्या बाबीला जे आहे तर तेथील जनता मोठ्या प्रमाणामध्ये कंटाळली होती. त्यामध्ये व्हर्जिनियाची वसाहत आहे, त्यामध्ये बोस्टनची वसाहत आहे. ह्या वसाहतीतल्या लोकांनी कुठेतरी ह्या ब्रिटिश व्यक्तिघटकाच्या, इंग्लंडच्या व्यक्तिघटकांच्या विरोधात आवाज उठवलेला आहे. ब्रिटिश सैन्याने जे आहे अमानुष असा गोळीबार केलेला आहे बोस्टन या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये बरेच लोक ठार झाले. इथे कुठेतरी ह्या लोकांमध्ये हे शल्य बोचत होतं, कुठेतरी ह्या बाबी त्यांना जाणवत होत्या. ह्याला कुठेतरी विरोध करणं आवश्यक आहे, ह्या बाबीचा निषेध करणं आवश्यक आहे. आणि त्या अनुषंगाने मग बोस्टनचा जो व्यक्तिघटक आहे हा व्यक्तिघटक कुठेतरी बाहेर पडतोय आणि सगळ्यांना त्याने एक स्वतंत्र, आम्हाला आमचं एक स्वतंत्र असं वसाहत हवी आहे, आम्हाला आमचं स्वतंत्र असं राज्यकारभार करण्याचा अधिकार आम्हाला प्राप्त आहे आमच्या. कारण काही गोष्टी ज्या आहेत, काही नैसर्गिक हक्क जे आहेत ते कोणीही आमचे हिरावून घेऊ शकत नाही, त्याच्यावरती कोणी आमच्या घाला करू शकत नाही. ते आमचे जन्मसिद्ध हक्क आम्हाला प्राप्त झाले, त्याच्यासाठी आम्हाला लढणं आवश्यक आहे. तर मग आता ह्या बाबीचा किंवा इंग्लंडचा जो आहे तर इंग्लंडचा जो निषेध करायचा आहे, तर मग हा निषेध कसा करायचा बाबा? तर मग आता हा त्याच्यानंतर 5 मार्च 1770 हा गोळीबार आपण जाणून घेतलेला आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बोस्टनचे लोक ठार झालेत. मग ह्या बाबीचा निषेध करायचे, तर मग तो दिवस उजाडतोय. मग 1773 मग ह्या व्यक्तिघटकांनी काय केलेलं आहे, वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी केलेली आहे आणि वसाहतीच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वतंत्र राज्यकारभार करण्याची मागणी केलेली आहे. परंतु ह्या दोन्ही गोष्टीला विरोध जो आहे तो इंग्लंडने केलेला आहे. दोन्ही गोष्टी त्यांच्या मान्य करण्यात आलेल्या नाही आहेत. त्यांच्यावरती आणखी निर्बंध लादण्यात आलेले, त्या वसाहतीवरती मोठ्या प्रमाणामध्ये निर्बंध लादण्यात आलेले. मग ह्याला कुठेतरी विरोध करण्याच्या दृष्टिकोनातून संघटित होणं आवश्यक आहे आणि ह्यांना काहीही केलं तर ह्या अमेरिकन वसाहतकारांना स्वतंत्र व्हायचे, वसाहतवादाच्या दृष्टिकोनातून त्यांना त्यांचा लढा लढायचा आहे. त्या दृष्टिकोनातून हा व्यक्तिघटक संघटित होतोय कुठेतरी. आणि बोस्टन हे जो आहे, हा जो भाग आहे बोस्टन बंदर, मग काय होतं, ईस्ट इंडिया कंपनीला चहाचा जो व्यवसाय आहे, चहाचा जो व्यापार आहे ती करण्याची परवानगी इंग्लंडने दिलेली आहे. बाकी कोणत्याही व्यापाऱ्यांना ही परवानगी दिलेली नाही आहे. तर मग ह्याच्यामुळेही काय होतं की जे मूळचे वसाहतीमधले जे व्यापारी आहेत त्यांच्यावरती कुठेतरी अन्याय होतोय, त्यांच्यावरती कुठेतरी अत्याचार होतोय. मग आता हे जे वसाहती अमेरिकेमधल्या ज्या 13 वसाहती आहेत ह्या कुठेतरी संघटित होत आहेत. त्यांच्यावरती जे काय अत्याचार होत आहे त्याच्यासाठी ते लढण्यासाठी सगळेजण एकत्र येत आहे. आणि आता आम्ही इंग्लंडच्या ह्याच्यामध्ये इंग्लंडच्या अधिराज्यामध्ये आम्ही आता राहू शकत नाही आणि आम्हाला आता स्वतंत्र व्हायचं आहे. आता आम्ही स्वतंत्र होऊ इच्छितोय. आणि त्या अनुषंगाने आणि बोस्टनला झालेला जो गोळीबार आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक ठार झालेली होती, त्याचाही कुठेतरी निषेध करायचे. मग आता ह्या ईस्ट इंडिया कंपनीची जी चहाची पेटारे आहेत तर ती चहाची पेटारे जी आहेत बोस्टन बंदर आणि त्या समुद्रामध्ये ती फेकून देण्यात आलेली आहेत. सगळी चहाची पेटारी निषेध करण्याच्या दृष्टिकोनातून, इंग्लंडचा निषेध करण्याच्या दृष्टिकोनातून ती चहाची पेटारी बोस्टन बंदरामध्ये टाकून दिलेली आहे. आणि तोच जो दिवस आहे तर तो आहे 1773चा बोस्टन टी पार्टी म्हणून जगाच्या पाठीवरती नावारूपाला आलेला आहे. तर आता ह्या अनुषंगाने त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे 1774चा कॉन्स्टिट्यूंट काँग्रेसची स्थापना केलेली आहे, सभेची स्थापना केलेली आहे. फिलाडेल्फिया येथे पहिले अधिवेशन हे जे भरवण्यात आलेले आहे. हे जे वसाहती आहेत, अमेरिकन वसाहती ज्या संघटित झालेल्या आहेत, ह्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध, इंग्लंडच्या विरुद्ध कुठेतरी आवाज उठवलेला आहे. आणि काहीही केलं तर आता आपल्याला आपल्या स्वतंत्र अशा वसाहती आपल्याला हव्या आहेत. तर त्या अनुषंगाने 13ही वसाहती एकत्रित आलेल्या आहेत आणि ते कार्य करत आहेत. त्याच बाबीचा, त्यांच्या एकत्रित विचारसरणीचा जो परिणाम आहे, जे पडसाद आहेत आपल्याला पुढे पाहण्यास भेटतात. आणि ते म्हणजे 4 जुलै 1776चा दिवस. आता त्यांनी जाहीर करून टाकलं आहे, ह्या 13 वसाहतकारांनी काय सांगितलेलं आहे की आता आम्ही स्वतंत्र झालेलो आहोत, हे त्यांनी जाहीर केलं. आणि ते जाहीर केलं म्हणजेच ते कधी जाहीर केलं त्यांनी 4 जुलै 1776 रोजी. आणि ते जे जाहीर केलं, तो जो दस्तऐवज त्यांनी संमत केलेला आहे, तो जो दस्तऐवज त्यांनी समोर टाकलेला आहे, तर तोच जो दस्तऐवज आहे स्वातंत्र्याचा जाहीरनामा ह्या नावाने समोर आलेलं आहे. मग आता ह्या दस्तऐवजाची निर्मिती कोणी केली आहे, हे दस्तऐवज कोणी तयार केलेला आहे, तर तो जो दस्तऐवज आहे तर तो तयार केलेला आहे थॉमस जेफरसन यांनी. कोणी तयार केलेला आहे, थॉमस जेफरसन यांनी. त्याच्यानंतर काय होतं आहे की इंग्लंडचा व्यक्तिघटक आता मोठ्या प्रमाणामध्ये चिडलेला आहे, कारण का त्याच्या विरोधामध्ये मोठ्या संख्येने ह्या 13 वसाहतीचे व्यक्तिघटक बाहेर पडलेले आहे. ब्रिटिश सैन्य कुठेतरी युद्ध आणि ब्रिटिश सैन्य आणि ह्या 13 वसाहतीतला व्यक्तिघटक लढाईसाठी बाहेर पडले. लढाई ही चालू होती, युद्ध हे चालूच होतं.
मग युद्ध हे चालूच राहत असताना सॅराटोगा ह्या ठिकाणची ही लढाई शेवटचा क्षण आहे. तर त्या शेवटच्या क्षणाच्या टायमिंगमध्ये आता काय होतं की ह्या 13 वसाहतीला जे आहे फ्रान्स मदतीला येतोय धाव, त्याच्यानंतर स्पेन मदतीला येतोय. 1779मध्ये स्पेननी मदत केली आहे. कुणाला? ह्या 13 वसाहतींना. आणि स्पेननी मदत केलेली असल्यामुळे आणि त्याच्या पुढे जाऊन ह्या वसाहतीचं जे प्रमुख सेनापती होते त्या प्रमुख सेनापतीचं जे पद आहे, ज्या घटकाकडे ते देण्यात आलेलं होतं ते म्हणजे जॉर्ज वॉशिंग्टन. ह्या व्यक्तिघटकाने ही धुरा सांभाळली होती. ह्या व्यक्तिघटकाने हे नेतृत्व पार पाडलं होतं. आणि अशा वेळेस काय झालं होतं की ह्या युद्धाच्या वेळेस 13 वसाहतकारांच्या विरुद्ध 13 वसाहतींच्या विरुद्ध ब्रिटिश सैन्य आणि ह्या ठिकाणी ब्रिटिश सैन्यांचा पराभव झाला. ब्रिटिश सैन्य कुठेतरी पराभूत झालं आहे. आणि मग ब्रिटिश सैन्याचं प्रमुख नेतृत्व ज्या व्यक्तिघटकाकडे होतं, लॉर्ड कॉर्नवालिस. मग ह्या लॉर्ड कॉर्नवालिसला शरणागती पत्करण्याशिवाय पर्याय नव्हता. लॉर्ड कॉर्नवालिसने शरणागती पत्करली. आणि अशा प्रकारे ह्या ज्या इंग्लंडच्या ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये ज्या वसाहती होत्या त्या वसाहती कुठेतरी त्या वसाहतीने कुठेतरी मोकळा श्वास घेतलेला आहे. थॉमस जेफरसन सारखा व्यक्तिघटक ह्याने 3 अतिशय महत्त्वपूर्ण अशा बाबी सांगितल्या आहेत. काही त्यांनी नैसर्गिक हक्क सांगितलेले आहेत आपले, की हे हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि ह्या हक्कावरती कोणीही आक्रमण करू शकत नाही. तर ती हक्क कोणकोणते आहेत? जीवन जगण्याचा अधिकार आहे आम्हाला, स्वातंत्र्याचा अधिकार आहे आणि आनंद प्राप्त करण्याचा अधिकार आहे, आनंदाने वावरण्याचा अधिकार आहे. हा अधिकार आमचा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि हे जे नैसर्गिक हक्क आहेत ह्या हक्काच्यासाठी ते लढण्यासाठी तयार होते आणि लढण्यासाठी ते पुढे सरसावलेले आहेत. आम्हाला राज्यकारभार करण्यासाठी आणि ह्या राज्यकर्त्यांच्या विरुद्ध त्यांनी लढा लढलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना पूर्णतः यशस्वीताही प्राप्त झालेली आहे. कुठेतरी त्यांना ह्या हक्क जे आहेत ते प्राप्त होण्यास सुरुवात झालेली होती. यशस्वीता प्राप्त झालेली आहे. 13 वसाहती ज्या आहेत त्या स्वतंत्र झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आता ते मार्गक्रमण करत आहे. स्वतंत्र झाल्यानंतर मग काय होतं की राजा विना राज्य जो आहे तो कोणत्याही राज्यकर्त्याच्या बंधनात आम्हाला राहायचं नाही आहे. आम्हाला आमचा स्वतंत्र असा अधिकार आहे, आम्हाला आमचं स्वतंत्र जीवन जगण्याचा अधिकार आहे, आम्ही आनंदाने वावरू, आनंदाने जगू. म्हणून राजा विना राज्य हा जो संदेश किंवा हे दाखवून दिलेलं आहे, ही अमेरिकेने देणगी जी आहे सर्व जगाला दिलेली आहे. राजा विना राज्याची देणगी. त्याच्यानंतर महत्त्वपूर्ण जो भाग आहे तो आहे 1763चा. आता 1763चा भाग जो आहे तर तो काय आहे बाबा, 13 वसाहती ज्या आहेत त्या स्वातंत्र्य झालेल्या आहेत. परंतु आणखीनही 1763ला जो पॅरिसचा तह झालेला होता, या तहाच्या अनुषंगाने कॅनडा जो आहे, कॅनडासारखा प्रदेश जो आहे तर तो आणखीनही ब्रिटिशांच्या ताब्यात होता. तो ब्रिटिशाकडेच होता. तर मग आता ब्रिटिशांकडे होता, ब्रिटिशांनी तो काही दिलेला नाही आहे, त्यालाही काय स्वतंत्र त्यांनी होऊ दे. मग त्या ठिकाणी इंग्लंडनी काय केलेलं आहे, द्विगृही संसद तिथे स्थापन केलेली आहे. तर आजच्या भागामध्ये आपण अमेरिकन वसाहती 13 वसाहती कशा स्वातंत्र्य झालेल्या आहेत ह्या संदर्भातली माहिती आपण अभ्यासलेलं आहे. आणि त्याच्याविषयीच्या त्या संदर्भातला नकाशा जो आहे, उत्तर अमेरिका आहे, दक्षिण अमेरिका आहे, कसा साम्राज्य विस्तार युरोप खंडातून बाहेर पडलेल्या व्यक्तिघटकांनी केलेला आहे, व्यापार कसा प्रस्थापित केलेला आहे सर्व दूरपर्यंत, कशा प्रकारे स्वतःचं अस्तित्व स्वतःचं वर्चस्व त्यांनी तिथे प्रस्थापित केलेलं आहे, कसे हे व्यक्तिघटक बाहेर पडत आहे, कसं स्वातंत्र्यासाठी ते लढा लढत आहे, ह्या बाबी आपण जाणून घेतलेलं. आता पुढचा जो भाग आहे, पुढचे जे राष्ट्र आहेत तर ते ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारखे राष्ट्र आहेत. आता ऑस्ट्रेलियासारखा भाग आहे आणि न्यूझीलंड सारखा भाग आहे. आता ऑस्ट्रेलियामध्ये काय होतं आहे की इंग्लंडमधून ज्या 18व्या शतकामध्ये इंग्लंडमधून ज्या गुन्हेगारांना हद्दपार केलं तर त्या हद्दपार केलेल्या गुन्हेगारांनी ज्या ठिकाणी ऑस्ट्रेलियामध्ये वसाहती स्थापित केलेल्या आहेत त्या ऑस्ट्रेलियात वसाहत आहेत. आणि त्याच्यानंतर न्यूझीलंडमध्ये सुद्धा वसाहत स्थापन केलेली आहे. आता ऑस्ट्रेलियामधला जो आहे टास्मानिया हे जे बेट आहे, टास्मानिया बेट व न्यूझीलंड ह्या 2 ठिकाणी ब्रिटिशांनी त्यांच्या वसाहती प्रस्थापित केलेल्या आहेत. त्याच्यानंतर काय होतं की ऑस्ट्रेलिया जो आहे तर ऑस्ट्रेलियाने काय केलेलं आहे, ऑस्ट्रेलिया स्वयंशासित आणि साम्राज्याअंतर्गत, कोणाच्या साम्राज्याच्या अंतर्गत, ब्रिटिशांच्या. तर त्या ठिकाणी प्रजासत्ताक राज्य स्थापित करण्यात आलेलं आहे, म्हणजेच द्विग्रही राज्य. आणि तसेच न्यूझीलंड आहे, न्यूझीलंडसुद्धा
जे आहेत तर त्या साम्राज्याच्या ब्रिटिश साम्राज्याच्या अंतर्गत त्यांचासुद्धा स्वयंशासित देश म्हणून घोषित करा. मग आता ह्या न्यूझीलंडनी काय केलेलं आहे, लोकशाही पद्धतीचा अवलंब केलेला आहे, मताधिकाराचा स्वीकार केलेला आहे. त्याच्यानंतर सरकारी सरकारला लागू असलेल्या विमानसेवा, रेल्वे चालू करण्याचं काम, त्याच्यानंतर विमा योजना आहे, अपघात योजना आहे, तसेच वृद्ध व्यक्ती घटकांना जे आहे तर निवृत्ती वेतन देण्याच्या दृष्टिकोनातून ते प्रयत्नरत राहिलेले आहेत. ह्याच दृष्टिकोनातून 1900च्या कालखंडामध्येच ह्या गोष्टी न्यूझीलंडमध्ये घडत आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने न्यूझीलंड हा प्रयत्नरत राहिलेला आहे आणि त्या ठिकाणी स्वयंशासित देश म्हणून तर न्यूझीलंडसारखा भाग जो आहे तर तो ब्रिटिशांनी घोषित केलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे, आत्तापर्यंत आपण कशा प्रकारे युरोप खंडातून बाहेर पडलेला जो व्यक्ती घटक आहे त्या व्यक्ती घटकाने व्यापार कसा प्रस्थापित केलेला आहे, जिकडे ज्या ज्या भूप्रदेशाच्या शोधासाठी ते बाहेर पडलेले आहेत त्याच्यामध्ये अमेरिकासारखा खंड आहे, त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया आहे, त्याच्यामध्ये न्यूझीलंड आहे, ह्या भागाची विषयीची माहिती आपण अभ्यासलेली आहे. आणि त्याच्यानंतर आशिया खंडाकडे आपण वळतो. आशिया खंडाकडे हा व्यक्ती घटक कसा आकर्षित झालेला आहे बाबा, ह्या बाबीकडे आपण वळतोय. आता काय होतं, इंग्रजांनी जे आहे तर असंख्य ठिकाणी वसाहती प्रस्थापित केलेल्या आहेत. मग आता फक्त इंग्रजच युरोप खंडातून बाहेर पडलेत का, इतरही वसाहती युरोप खंडातून बाहेर पडलेल्या आहेत, इतरही व्यक्ती घटक युरोप खंडातून बाहेर पडले आहेत. मग आता ह्या व्यक्ती घटकापासून या व्यक्ती घटकाकडनं आपल्या वसाहतीचं संरक्षण करणं आवश्यक आहे ना. तर त्यासाठी हा प्रयत्नरत राहतोय आणि कुठेतरी स्वतःचा स्वार्थसुद्धा शोधतोय तो. कारण काय, जो आशिया खंडातला जो म्यानमारसारखा भाग आहे, भारताच्या ईशान्येकडे हा आहे स्थिरावलेला, तर ह्याचंच नाव जे आहे तर ते ब्रह्मदेश, बर्मा ह्या नावाने ते ओळखलं जायचं. तर हे जे म्यानमार आहे तर ह्या म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक साधनसंपत्ती उपलब्ध होती. मग आता ब्रिटिशांना हेच पाहिजे ना, नैसर्गिक साधनसंपत्तीचा मोठा साठा त्यांना प्राप्त पाहिजे. कारण काय, साम्राज्य विस्तार करण्यासाठी सहजगत्याने साम्राज्य विस्तार होईल, सामर्थ्य पण वाढेल, प्रभुत्व पण वाढेल, वर्चस्वसुद्धा त्यांच्यावरती प्रस्थापित करता येईल. आणि त्या अनुषंगाने आणि त्याचबरोबर जो कोणता माल आहे त्यांचा, कच्च्या मालावरती प्रक्रिया केली, पक्का माल बनवलेला आहे, त्याच्यानंतर कच्च्या मालांची प्राप्ती आहे आणि तोच कच्चा माल त्याच्यावरती प्रक्रिया करून पक्का माल बनवून त्या पक्का माल विकण्यासाठीची बाजारपेठ त्यांना आवश्यक आहे. आणि त्या बाजारपेठीच्या प्रयत्नासाठी ह्यासारखा भाग तर कुठं नाही आहे ना. मग म्हणून म्यानमारकडे तो आकर्षित झालेला आहे. म्यानमार जो आहे तर काहीही केले आपल्याला तो प्राप्त करायचंच आहे, हे त्यांनी मनाशी ठाम अशी गाठ बांधलेली होती. तर मग आता ह्यावेळेस काय होतंय की म्यानमारचा जो राज्यकर्ता आहे तो 1760च्या कालखंडापर्यंत त्यांनी त्या ठिकाणी एकछत्री अंमलत्व प्रस्थापित केलेलं होतं. कुठेतरी ब्रिटिशांना घाबरत नाही आहेत हे ब्रिटिशांच्या हे इंग्रजांच्या लक्षात आलेलं आहे, निदर्शनास आलेलं. आणि त्याच्यानंतर हळूहळू आता ह्या राज्यकर्त्याला जे आहे म्यानमारच्या, तर त्याचाही साम्राज्य विस्तार त्याला करायचं आहे. मग हा काय राज्यकर्ता काय करतो, मणिपूरसारखा भाग आहे तर तो मणिपूरसारखा भाग प्राप्त करतो आणि आसामसारख्या भागाकडे तो वळतोय आणि तोही भाग प्राप्त करण्यासाठी तो प्रयत्नरत राहतो आणि तो भाग तो प्राप्त करतो. इथे कुठंतरी ब्रिटिशांना आता एक अशी भीती निर्माण झालेली आहे की बाबा ह्यांनी जर इथपर्यंतचं मार्गक्रमण केलं तर हा सर्व भाग काबीज करतील आणि आपल्याला जे काही नैसर्गिक साधनसंपत्ती, ज्या काही बाजारपेठा हव्या आहेत त्या काही आपल्याला प्राप्त होणार नाही आहेत. तर त्या अनुषंगाने आता तो प्रयत्नरत होतोय आणि कुठंतरी आता ह्या म्यानमारच्या राज्यकर्त्याला आता कुठेतरी थांबवणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने युद्ध जाहीर करतो. आता युद्ध जाहीर केल्यानंतर हे जे युद्ध आहे आता ह्यांच्या विरुद्धचं जे म्यानमारच्या विरुद्धचं जे युद्ध आहे पहिले युद्ध आहे आणि तेच पहिले युद्ध जे आहे तर ते आहे ब्रह्मी युद्ध. हे आहे ब्रह्मी युद्ध. आता हे कुणाकुणामध्ये झालेलं असेल तर हे जे युद्ध आहे तर हे ब्रिटिश आणि म्यानमारचं व्यक्ती घटक ह्यांच्यामध्ये, म्यानमारचे सैन्य आणि ब्रिटिश सैन्य ह्यांच्यामध्ये हे युद्ध जे घडून आलेलं आहे तर ते पहिले ब्रह्मयुद्ध. मग आता ह्या वेळेस भारतामध्ये गव्हर्नर म्हणून कोण होतं आहे तर ॲमहर्स्ट हा होता. मग त्यांनी ह्या गोष्टी आणि पहिले ब्रह्मयुद्ध घडून आले आणि पहिल्या ब्रह्मयुद्धाच्या काळामध्ये पहिल्या ब्रह्मयुद्धामध्ये राज्यकर्त्याचा, म्यानमारच्या राज्यकर्त्याचा पराभव झालेला आहे. मग आता म्यानमारच्या ताब्यातला जो भाग होता तो ब्रिटिशांना प्राप्त करायचा होता. कारण काय, त्यांना त्यांचा आता मोठ्या प्रमाणामध्ये आणि जलद गतीने साम्राज्य विस्तार करायचा होता आणि व्यापार वृद्धिंगत करायचा होता. मग तो जो मणिपूरसारखा भाग आहे तो त्यांनी प्राप्त करून घेतलेला आहे. आसामसारखा भाग त्यांनी वापस ब्रिटिशांनी प्राप्त करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये काही तह झालेले आहेत. त्या तहानुसार त्या राज्यकर्त्यांनी त्या अटी मान्य केलेल्या आहेत. आणि मग मान्य केल्यानंतर रंगूनसारखा भाग आहे तो सुद्धा ब्रिटिशांनी प्राप्त करून घेतलेला आहे. पहिले ब्रह्मयुद्ध
ब्रिटिशांनी जिंकलं. त्याच्यानंतर परत दुसरे ब्रह्मयुद्ध, लॉर्ड डलहौसीचा कालखंड आहे. लॉर्ड डलहौसीच्या कालखंडामध्ये दुसरे ब्रह्मयुद्ध हे जे आहे ते घडून आलेलं आहे. आता लॉर्ड डलहौसीने दुसरे ब्रह्मयुद्ध का जाहीर केले बाबा? लॅम्बर्ट जो होता, लॉर्ड लॅम्बर्ट जो आहे, तर ह्याच्याकडे ह्या दुसऱ्या ब्रह्मयुद्धाचं नेतृत्व लॉर्ड डलहौसीने सुपूर्द केलं. त्याच्या मागचं कारण हे आहे की म्यानमारमध्ये काही ब्रिटिश नागरिक होते. ब्रिटिश नागरिक तिथे स्थिरावलेले होते. तर त्या राज्यकर्त्यांनी म्यानमारच्या काय झालेलं आहे की त्यांना दंड ठोठावला. डलहौसीला तर फक्त निमित्त पाहिजे होतं आणि त्या अनुषंगाने फक्त हे त्यांनी ऐकलं आणि त्या अनुषंगाने त्यांनी म्यानमारच्या विरुद्ध लढा पुकारलेला आहे, म्यानमारच्या विरुद्ध युद्ध पुकारलेले आहे. आणि ते युद्ध म्हणजे दुसरे ब्रह्मयुद्ध आहे. मग आता ह्या दुसऱ्या ब्रह्मयुद्धामध्ये काय होतं की आता ब्रिटिश जे आहे तर भारतामध्येही त्यांनी त्यांचं मार्गक्रमण केलेलं आहे. भारतासारख्या देशामध्ये, भारतासारख्या राष्ट्रामध्ये ते स्थिरावलेले आहेत. आणि स्थिरावल्यानंतर काय होतं, भारतीय सैन्य जे आहे तर ह्या पहिल्या ब्रह्मयुद्धामध्ये समाविष्ट केलेला होता, त्यांनी त्यांचा सहभाग दर्शवलेला होता. आणि दुसऱ्या ब्रह्मयुद्धामध्ये सुद्धा ब्रिटिशांनी भारतीय सैन्यांना घेतलेलं होतं. आता ब्रिटिश सैन्य काय करतोय की आता जे म्यानमारचं जे आहे, पहिलं ब्रह्मयुद्ध जिंकलं त्यांनी, दुसरं ब्रह्मयुद्ध जिंकलेलं आहे. मग आता जो काही लष्करी खर्च आलेला आहे तर तो लष्करी खर्च त्यांच्याकडनं वसूल करून घेण्यात आलेला आहे. कुणाकडनं? म्यानमारच्या राज्यकर्त्याकडनं. तसेच पेगूसारखा, प्रोमासारखा भाग आहे, रंगूनसारखा भाग आहे, तो ब्रिटिशांनी प्राप्त केलेला आहे. आणि त्या ठिकाणी त्यांचा प्रतिनिधी जो आहे तो नियुक्त केलेला आहे. साम्राज्य विस्तार करायचा आहे, त्या ठिकाणी स्थिरावायचं आहे, तिथली नैसर्गिक साधनसंपत्ती मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त करायचं आहे, बाजारपेठ तिथे स्थिर व्हायची आणि सगळ्याच्या दृष्टिकोनातून त्यांना चांगल्या प्रकारे प्राप्तीही होत गेली. दुसरे ब्रह्मयुद्धसुद्धा ब्रिटिशांनी जिंकलेलं आहे. आणि जेवढा लष्करी खर्च आलेला आहे तो सगळा खर्च जो आहे तो भारतीयांकडनं आणि म्यानमारच्या राज्यकर्त्यांकडनं ब्रिटिशांनी वसूल केला. त्याच्यानंतर पुढची जी बाब आहे, म्यानमारमध्ये काय फक्त एकच युद्ध झालेलं नाही आहे, ब्रह्मयुद्ध. म्यानमारच्यामध्ये 3 युद्ध झाले आहेत. पहिले ब्रह्मयुद्ध, दुसरे ब्रह्मयुद्ध आणि तिसरे ब्रह्मयुद्ध. आता तिसरे ब्रह्मयुद्ध आहे. तर ते का झाले बाबा? तर म्यानमारचा जो राजा होता थिबा, कोण होता? थिबा. ह्या थिबाने काय केलेलं आहे, इंडो चायना, फ्रेंच जे आहे तर फ्रेंच काय करतो, इंडो चायनाच्या जवळ येतो. मग ब्रिटिशांना कुठेतरी भीती वाटते आहे. कारण का, हे जे ह्या फ्रेंचांच्या वसाहती इथे स्थापित झाल्या तर आपला व्यापार काही इथे प्रस्थापित होणार नाही आणि व्यापार वृद्धिंगत होणार नाही आहे आणि आपल्या आर्थिक प्रगतीवरती आणि आपल्या साम्राज्य विस्तारावरती कुठेतरी अडचण येते, कुठेतरी अडथळा मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होण्याचे चान्सेस आहेत. मग आता हे होऊ द्यायचं नाही, ह्या अडचणी येऊ द्यायच्या नाही आहेत. ह्याच बाबीची जी आहे तर हीच खुणगाठ त्यांनी मनाशी बांधलेली आहे. कोणी? ब्रिटिशांनी, इंग्रजांनी. आणि त्याचबरोबर हा जो थिबा आहे म्यानमारचा राजा, ह्या थिबाने काय केलेलं आहे, फ्रेंचांसोबत करार केलेला आहे, व्यापारी करार. त्याचबरोबर तो फ्रेंचांच्या कुठेतरी जवळ जातोय आणि जसा तो जवळ जातोय तसं ब्रिटिशांना, इंग्रजांना कुठेतरी भीती वाटते. कारण का, आपल्या ताब्यातला जो काही भाग आहे तो कुठेतरी फ्रेंचांच्या ताब्यात जाईल आणि हा पूर्णतः म्यानमार त्यांच्याकडे झुकेल, ही कुठेतरी त्यांच्या मनामध्ये भीती होती. आणि त्याचबरोबर ह्या थिबाने काय केलेलं आहे की जर्मनी आहे आणि इटली आहे ह्यांच्यासोबत सुद्धा व्यापार प्रस्थापित केलेला आहे, ह्यांच्यासोबत सुद्धा त्यांनी संबंध प्रस्थापित केलेले आहेत. आणि त्याचबरोबर बॉम्बे जे काही ट्रेडिंग आहे तर त्या ट्रेडिंगच्या विरुद्ध ट्रेडिंगवरती त्यांनी काय केलेलं आहे, म्यानमारच्या थिबाने दंड लावला. आता त्याच्यामुळे डलहौसीला ही चीड आली, डफरीनला ह्या बाबीचा राग आलेला आहे. आणि राग आल्यानंतर डफरीन काय करतो, चिडून जाऊन तिसरे ब्रह्मयुद्ध जाहीर करतो. आणि तिसरे ब्रह्मयुद्ध जाहीर झाल्यानंतर तिसरे ब्रह्मयुद्ध जे आहे तर ते ब्रिटिशांचा विजय होतो आणि थिबाचा पराजय होतो, थिबाचा पराभव होतो. आणि मग ह्यामुळे काय होतं, थिबा शरण येतो कुणाला? ब्रिटिशांना. आणि मग जो म्यानमारचा भाग आहे, जो रंगूनचा भाग आहे तो पूर्णतः ब्रिटिशांच्याकडे येतो. आणि ज्या काही अटी आहेत, जो काही तह झाला आहे, तो काही करार झालेला आहे तो थिबा मान्य करतो. आणि इंग्रज जे काही सांगेल त्यानुसार तो वागण्यास तयार होतो. आणि तो अशा प्रकारे पहिले महायुद्ध झाले, दुसरे महायुद्ध झाले आणि तिसरे महायुद्ध, तिन्ही महायुद्ध तो हारतोय. कोण? म्यानमार. आणि असे ह्यामुळे काय होते की साम्राज्य जे आहे तर ब्रिटिशांचं तिथे कुठेतरी स्थापित होतं म्यानमारमध्ये. मग आता ब्रिटिशांनी त्यांचं साम्राज्य प्रस्थापित केलेलं आहे त्या ठिकाणी.
रंगूनसारखा महत्त्वपूर्ण भाग आहे, ॲमीसारखा महत्त्वपूर्ण जो भाग आहे, तर तो भाग त्यांनी कुठेतरी प्राप्त केलेला आहे. मग आता इथे तो स्थिरावतोय आणि इथे स्थिर आल्यानंतर काय होतं की जो कोणता भाग त्यांनी प्राप्त केलेला आहे, जिंकलेला आहे, तर त्या ठिकाणी त्यांचा प्रतिनिधी असणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचा प्रतिनिधी ते तिथे नियुक्त करतात म्यानमारच्या ठिकाणी. आणि प्रतिनिधी नियुक्त केल्यानंतर 1935च्या कराराच्या अनुषंगाने किंवा 1935च्या कायद्याच्या अनुषंगाने म्यानमार जो आहे तर तो ब्रिटिशांकडे भारतापासून वेगळं करण्यात आला आणि तो ब्रिटिशांकडे गेलेला आहे. ब्रिटिशांनी त्यांच्याकडे तो घेतलेला तो भाग. आणि मग नंतर काय होतं आहे हळूहळू जे आहे तर कुठेतरी म्यानमार जो आहे तर थोड्या दिवसांनी थोड्या कालावधीनंतर आपण बऱ्याच पहिले महायुद्ध आपण अभ्यासलो, दुसरे महायुद्ध अभ्यासलेलं आहे. पहिल्या महायुद्धाचे पडसाद आपण अभ्यासलो, दुसऱ्या महायुद्धाचे पडसाद आपण जाणून घेतलेले आहेत अगोदरच्या तुमच्या 10वीच्या वर्गामध्ये 9वीच्या वर्गामध्ये अगोदरच्या जे काय अभ्यासक्रमामध्ये थोडी बहुत तरी आपण माहिती याच्याविषयीची आपण जाणून घेतली. आणि या पहिल्या महायुद्धाचे दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम काय झालेले आहेत बाबा. आता भारत स्वातंत्र्य लढ्याचा किंवा भारताच्या स्वातंत्र्याचा ह्या म्यानमारवरती कुठेतरी परिणाम झाला आहे. आणि म्यानमारने काय केलेलं आहे 1948ला म्यानमार काय झालेलं आहे स्वातंत्र्य झालेलं आहे. अशा प्रकारे आजच्या भागामध्ये आपण जे आहे तर युरोपियन वसाहतवाद याच्या संदर्भामध्ये आपण युरोप खंडातून बाहेर पडलेले जे घटक आहेत त्याच्यामध्ये स्पेन आहे, पोर्तुगीज आहेत, ब्रिटिश आहेत, डच आहेत, हॉलंड आहेत, फ्रेंच आहेत. तर हे व्यक्ती घटक ज्या ज्या ठिकाणी त्यांना भूप्रदेशाची प्राप्ती झालेली आहे त्या ठिकाणी त्यांच्या वसाहती त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. तेथील वसाहतींनी कसा विरोध केलेला आहे, कसे संघटित झालेले आहे, कोणकोणत्या ठिकाणी त्यांनी त्यांचं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे, बाजारपेठा त्यांनी स्थापित केलेल्या आहेत, ह्या संदर्भातली माहिती आपण जाणून घेतलेली आहे. त्याच अमेरिकेच्या संदर्भातली आपण माहिती जाणून घेतलेली आहे. अमेरिकेमधलं उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, कॅनडा हा कसा वेगळा प्रदेश राहिलेला आहे हे सुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियासारखा भाग, न्यूझीलंडसारखा भाग, महत्त्वपूर्ण टास्मानिया बेट हे सुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण जेम्सटाऊन ही वसाहत कशी त्यांनी प्राप्त केली, कशी निर्माण केली, कशी वसाहत तिथे स्थापित केलेली आहे जेम्स नदीच्या बाजूला, तर त्याविषयीची माहिती आपण अभ्यासलेली आहे. म्यानमारच्या संदर्भात माहिती आपण अभ्यासलेली आहे. म्यानमारशी रिलेटेड अनेक बाबी आहेत. आता थिबा राजा जो आहे तो शरण आलाय म्हणजे त्याला सहज काही ब्रिटिशांनी सोडलेला नाही आहे. तर ही उत्सुकता तुम्हाला आता उद्याच्या बाबीकडे तुम्हाला वळून नेण्याच्या दृष्टिकोनातून ठेवायची आहे. त्याच्यामुळे तुम्हाला थोडीशी वाट पाहणं आवश्यक आहे. मग ह्या राजाला कसं कैद केलेलं आहे, कुठं ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर म्यानमारचं जे मंडाले आहे तर ते मंडाले आणि 1935चा जो कायदा आहे 1935-38च्या ज्या काही बाबी आहेत, ज्या काही घटना आहेत त्या घटनाचा आणि ते मंडाले कसा वेगळा झाला, कसं स्वातंत्र्य झालेलं आहे, त्या ठिकाणी त्यांचं प्रतिनिधी त्यांनी कसा ठेवलेला आहे ब्रिटिशांनी मंडाळेला. तर ह्या मंडाळेचं कनेक्शन आपल्या भारतीय व्यक्तिघटकांशी कोणकोणते आहे बाबा हे आपल्याला माहिती होणं आवश्यक आहे. भारतीय जे समाजसुधारक आहेत फार म्हणजे कुतूहलात्मक बाब आहे आणि हे कुतूहल आणि ही जिज्ञासा तुमची तशीच ठेवायची आहे. आणि मग पुढचा जो भाग आहे आता आशिया खंडापर्यंत ह्या ज्या वसाहती हा जो व्यक्तिघटक आहे व्यापार प्रस्थापित करतोय आणि कसे राज्यकर्ते बनत आहेत, कसा साम्राज्य विस्तार त्यांनी स्थापित केलेला आहे ह्या बाबी आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. अमेरिकेसारखा भाग झालेला आहे, ऑस्ट्रेलियासारखा भाग झाला आहे, न्यूझीलंडसारखा भाग झालेला आहे. त्याच्यानंतर आशिया खंडाकडे मार्गक्रमण केलेलं आहे, भारताकडे वळलेलं आहे. सगळीकडे त्यांनी त्यांचं अंमलत्व प्रस्थापित केलेलं आहे, त्यांचं साम्राज्य स्थापित केलेलं आहे. आर्थिक विकास त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये होते. ईस्ट इंडिया कंपनी श्रीमंत होत जाती आहे, त्यांची तिजोरी मोठ्या प्रमाणामध्ये भरती आहे. म्हणजे हा पैशाचा जो पूर आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वाहत जातोय आणि इंग्लंडच्या थेम्स नदीमध्ये जाऊन पडतो आणि तिथे भरभराट होतोय आणि इकडचा व्यक्तिघटक कुठेतरी दारिद्र्य रेषेच्या खाली ढकलला जातोय. ह्या संदर्भातली माहितीसुद्धा आपल्याला जाणून घ्यायची आहे. मग आता ही उत्सुकता मग आता ह्या थिबा राजाला कैद केलेलं आहे. मग ह्या थिबा राजाला कुठे ठेवलेले आहे बाबा. त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांसारखं व्यक्तिघटक आहे, सुभाषचंद्र बोसांसारखं व्यक्तिघटक आहे, ह्या व्यक्तिघटकांना सुद्धा कैद केलेलं होतं. त्याच्यानंतर बहादूरशाह जफर 1857चा स्वातंत्र्य लढा आपला राष्ट्रीय उठाव जो आहे त्याच्यामध्ये त्या लढ्यामध्ये नेतृत्व करणारे जे मोगल बादशाह शेवटचे होते बहादूरशाह जफर, ह्या बहादूरशाह जफरला सुद्धा कैद करण्यात आलं होतं. त्यांना कुठे पाठवण्यात आलेलं होतं. ह्या बाबीच्या विषयीची माहिती आपण जी आहे तर पुढच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत.
आजच्या भागामध्ये आपण इथपर्यंतचा अभ्यास केलेला आहे.